वेलकम टू द एक्सेल ट्यूशन विथ दीपाली. तर मी दीपाली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करते आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे 8 फॉर्म्युलाज एकाच क्लासमध्ये. चला मग स्टार्ट करूया. इथे फर्स्ट मी इक्वल लिहून लेफ्ट हा फॉर्म्युला घेते कारण का फर्स्ट माझा लेफ्ट वाला फॉर्म्युला आहे. लेफ्ट काय करतो, तुम्हाला टेक्स्टचे जेवढे पण टेक्स्ट नंबर हवं असतील ना ते तुम्हाला कोण देतं. तर इथे कॉमा लिहून 3 इथे आणि ब्रॅकेट क्लोज करून एंटर प्रेस करते. तुम्ही बघाल टेक्स्ट मधून फक्त 3 जे लेटर्स आहेत ना त्यालाच काढले गेलेले आहे, बाकीची वर्ड्स आलीच नाहीये. ड्रॅग करते, डन. तर लेफ्ट काय करता, 3 वर्ड्सला अलग करू शकता, म्हणजे वेगळं करू शकतो आपण. ठीक आहे. सेकंड आहे राईट. राईट पण सेम इट इज काम करू शकतो, असं काही नाहीये की ते काय वेगळं. बिकॉज लेफ्ट आणि राईट वाला फॉर्म्युला तुम्ही नेम अँड सरनेमला वेगवेगळं करायच्या वेळेस बघितलं असेल. माझी शॉर्ट व्हिडिओ बघितले असेल तर त्याच्यात तुम्हाला नक्की मिळाले असेल. कॉमा देऊन इथे 3 प्रेस करते, ब्रॅकेट क्लोज करून एंटर प्रेस करते. सेम इथे म्हणजे 3 जे टेक्स्ट आहेत ना त्याला हे डिवाइड करते, म्हणजे लेफ्ट आणि राईट दोन्ही पण एका प्रकारे काम करते. आता थर्ड वाला फॉर्म्युला जो आहे तो मीट आहे. ठीक आहे. थर्ड वाला फॉर्म्युलाकडे जाऊया. आता मीट काय करतं हे पण तुम्हाला सांगू देते. सेम इथे तुम्ही वरती ना एक्सप्लेनेशन बघताय की त्याच्याबद्दलचं मी एक्सप्लेनेशन पण टाकलेलं आहे वरती. इक्वल लिहिल्यानंतर मीट लिहितीये. आता टेक्स्ट वाली व्हॅल्यू देते, कॉमा इथे थोडंसं वेगळं, इथे 1 लिहायचंय आणि मग कॉमा देऊन मग 3 लिहायचंय. म्हणजे एकच टेक्स्ट हवाय, 3 वर्ड्स हवेत त्याच्यात, असं मिनिंग आहे मिडी मध्ये. आणि ह्याला ड्रॅग करते, सेम इट इज. म्हणजे मिडीनी काय केलंय, त्याला मी टेक्स्ट सांगितलं एकच टेक्स्ट मध्ये हवंय आणि मला 3 वर्ड्स हवे. देन 4 फॉर्म्युला आहे माझा कॉनकॅट. तर कॉनकॅटचा ना उपयोग आहे ना ईमेल आयडी बनवायला, म्हणजे बरेचसे ईमेल आयडी अगर बनवायचे असतील ना तुम्हाला 1 क्लिक मध्ये, तुम्ही कॉनकॅटचा यूज करू शकता. कॉनकॅट आहे ना प्रत्येक टेक्स्टला मर्ज करायचं काम करतं. जसं की कॉनकॅट लिहिल्यानंतर कॉलम ए जो आहे म्हणजे टेक्स्ट 1 आहे त्याला ऍड करते, कॉमा देऊन बी वाला घेते, देन कॉमा घेऊन सी वाला देते आणि ब्रॅकेट क्लोज करून अगर एंटर करेल ना तर ए बी सी एका कॉलम मध्ये ऍड असते. सेम ट्रॅक करते. कॉनकॅट तुम्ही ईमेल आयडी पण बनवायला यूज करू शकता. ट्राय करून नक्की बघा. त्याच्यानंतर आपण जाऊया 5व्या फॉर्म्युलाकडे, जे आहे क्लिअर. ठीक आहे. क्लीन हा वाला फॉर्म्युला आहे. क्लीन काय करते, तुमचे जे टेक्स्ट आहेत ना त्याला क्लीन करायचं काम करते. जसं नॉर्मल इथे मी टेक्स्ट लिहिलेला आहे आणि त्याच्या खाली पण स्पेस देऊन लिहिलेलं आहे. आता मी ह्याला अगर क्लीन वाला फॉर्म्युला मध्ये ऍड करते तर ते 1 लाईन मध्ये, 1 सेंटेन्स मध्ये आणि सेम इट इज ड्रॅग करते. हे काय करते, हे जे ड्रॉप डाऊन्स आहेत ना, ड्रॅग आहे ना ते केल्यानंतर आहे ना ते एका खाली एक येणार आहे. डन. आता 6व्या वाल्या फॉर्म्युलाकडे जाऊया, जो की आहे ट्रिम. ट्रिम काय करते, ट्रिम तुमच्या मध्ये जे पण टेक्स्ट असेल त्याच्यामध्ये जो स्पेस आहे ना तो काढायचं काम करतो, म्हणजे ते ट्रिम करते. म्हणजे त्याचं नावच आहे कट करणं. ट्रिम हा फॉर्म्युला दिल्यानंतर टेक्स्ट वाला फॉर्म्युला देते, ब्रॅकेट क्लोज करून एंटर देते. तुम्ही बघताय जो स्पेस होता तो निघालेला आहे, एक्स्ट्रा स्पेस जो आहे तो निघालेला आहे. ओनली 1 स्पेस आहे. डन. तर ट्रिम ही क्लिअर झालंय. आणि 7वा ऑप्शन आहे माझं सगळ्यात पीक. तुम्हाला गेस झालेला असेल की काय आहे. सम. सम तर तुम्हाला माहिती आहे, खूप व्हिडिओ मी शेअर केले. अल्ट इक्वल केल्याने पण सम होतं आणि इक्वल SUM लिहिल्याने पण सम होत. समचं काम काय आहे तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे. कंट्रोल शिफ्ट राईट साईडचा ॲरो दिल्यानंतर ब्रॅकेट क्लोज करून एंटर केल्यावरती ती काउंटिंग देते आपल्याला. इथे 6 आहे. तुम्ही ह्याला शिफ्ट अँड डाऊन एरो कंट्रोल D करते. डन. लास्ट वाला फॉर्म्युला आहे आपला AB ॲप्स. ॲप्स काय करतो, तुमच्या ज्या टेक्स्टमध्ये एक्सचे जे चिन्ह आहेत ना त्याला रिमूव्ह करतं. म्हणजे 6 -6 लिहिलंय ना, हे -6 न येता ओनली 6 येणार आहे. ब्रॅकेट क्लोज करून एंटर.
सेम इट इज मी ड्रॅग करतेय. जे पण मायनस वर्ड होते ना सगळे रिमूव्ह होऊन जाणार आहेत आणि फक्त नंबर्स येणार आहे. आजच्या 8 फॉर्म्युल्यामध्ये तुम्ही किती शिकलात आणि ह्याची प्रॅक्टिस नक्की करा, नाहीतर सगळं विसरून जाईल. आणि कमेंट बॉक्समध्ये काही क्वेश्चन असेल तर नक्की टाईप करा. थँक यू फॉर वॉचिंग.